मी त्यांच्यात पैशाची कोणती बरोबरी नाही, माझी त्यांचं सगळं जमीन जुमल्याची नाही. राजकारणाचा त्यांचा दांडगा अनुभव आहे, माझा काहीच नाही अनुभव. आमची चलती फिरते दुकाने आमची कोणी भेटेल पाहिजे तुमच्या सगळंच आहे. हा तिसरा टर्म तुमचा बी माझा तिसरा टर्म आहे. आता तुम्ही किती 50% असता तुम्ही मला माहिती आहे. आणि मी बी अजून 30 वर्ष गावाची सत्ता सोडित नाही. याच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहे. काही परमाने काम करतो मी, रातून दिवस झटतो. गरीबाचा कोणाला बी जावा असला तर कोणी नाही विचारा तुम्ही सगळे की प्रत्येक दहाव्याचं जे काय गरीबाचा आमचा खर्च असतो ते मी 400-500 लोकांचं जेवण असेल काही असेल. साहेब गेल्या 20 वर्षापासून मी माझ्या वावराचं धान्य कधी मी विकीत नाही आणि कधी म्हणजे पाखराला आणि नाही, जनावरांना कधी हातून देत नाही. जे धान्य होईल ते सगळे गोरगरीबाला वाटते. तुम्ही मी स्वतः इतकं घेऊन खातो पण माझ्या जमिनीमध्ये धान्य गोरगरीबाला वाटतो. आणि चांगलं काम करत असताना सगळे सोबत राहतात, सगळे जीवाला जीव देणारे माणसे. आणि साहेब माणूस जर चांगला असेल तर 4 माणसं आपल्या जवळ बी येतात. त्यामुळं जे काय आता मोर पक्ष वाढायचा माझ्यावर तुम्ही जिम्मेदारी टाकतात त्या भागातली काय जिम्मेदारी टाकतात परमानेपणे तुम्ही मी सगळ्यांच्या वतीने तुम्हाला शब्द देतो. निश्चितपणे स्वाभिमानाने आणि चांगल्यापैकी तुमचं त्या भागातलं काम आपल्या भारतीय जनता पार्टी करता करीन. आणि त्या भागात भूत भविष्य राष्ट्रवादी ही पुसल्याशिवाय राहणार नाही. आणि तुमचे आशीर्वाद तर सोबतच असल्यासारखे आहेत. त्यामुळे काय आम्हाला घेऊ नाहीच. पण त्या गोष्टीचं सदैव तुम्ही आमच्याकरता भगवान म्हणून देव म्हणून पाठीशी उभा आहे. म्हणून तुमचं सुद्धा खूप खूप अभिनंदन. आणि सगळ्यात प्रथम सगळ्यांच्या वतीनं साहेब जिल्हाध्यक्ष झाले. तुमच्या सगळ्यांच्या वतीनं साहेबांचं पुन्हा एकदा अभिनंदन. जिल्हाध्यक्ष झाल्यामुळं साहेबांचं काम चांगलं असल्यामुळं निश्चित साहेब जिल्हाध्यक्ष झाले. पण साहेब आम्ही याच्यावर थांबणार नाही. मावळच्या 5 वर्षात लाल दिवा तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही हे तुम्हाला गावाला सांगतो. कारण की माझा शब्द म्हणजे शब्द असतो. भैया साहेब आरोग्यमंत्री झाले आता मागाच्या कोरोना काळात. स्वतः त्यांना मंत्रीपद भेटा म्हणून मी वडी होती त्या अंबड मच्छीदेवी देवी लोटमेंट घेत आलो. या अंबड जालना रोडचं काम सुरू होतं आणि साखळा घातलं. माझा शब्द कधीच खाली जास्त भैया इथून तिथून 22 किलोमीटरचं लोटमेंट घेत आलो आणि देवीने माझी हॅक ऐकली आणि भैया साहेबांना मंत्रीपद भेटलं. आता ते मंत्री तर होणारच नाही, आमदार होणार नाही. पण निश्चितपणे तुम्ही मोठं खातं तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. आणि हेपणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला तुमचं योगदान आहे. 100% मोर्चा तुम्हाला बोलायची जी संधी दिली संयोजकांनी अध्यक्ष साहेबांनी सगळ्यांनी तुमचं सगळ्यांचं अभिनंदन. माझं लांबड्याला